वळूया आपण मॅच कडे. राजेंद्र पहिले षटक टाकण्याकरता राजेंद्र पाटील. समोर तुम्ही बघतायत राहुल तरे आणि त्यांच्या सोबतीला उमेश तरे. पहिला चेंडू टाकण्याकरता राजेंद्र तयार आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 काढू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन मध्ये 1 ठेवलाय आणि 1 ठेवला मिड विकेट मध्ये. पहिलाच बॉल पडतोय. लेट्स प्ले. फुल पिच बॉल होता. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउंड. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. अधिकृत सूचना आलेत त्या सूचनानुसार आम्ही ते पालन करतोय आणि ह्या षटकानंतर त्या 3 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या 4. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल. ओव्हरपिच बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि चौकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला वाढतोय गल्ला. चौकार. ओळख आहे जे सध्या गोलंदाजी करत आहेत आणि अर्थातच खेळाडूंना सुद्धा यस अंपायर नो डाऊट आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत ते त्या ठिकाणी सज्ज आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 8 धाबा. या षटकानंतर 3 धाबांची जी पेनल्टी लागली आहे ती ऍड करणार आहोत आपण. चांगली सुरुवात करून देतोय राहुल तरे नावाचा खेळाडू. ब्रँड आहे तो या टीमचा. आता सुद्धा टायमिंग थोडंसं व्यवस्थित झालं नव्हतं कारण मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने गुडलेन क्षेत्राच्या थोडासा पुढे चेंडू पडलाय. 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता पाहायला मिळाली उमेश तरे आणि राहुल तरे या दोघांची. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत त्या 10 धाबा. 3 चेंडूंमध्ये 10 धाबा आलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना दिसत आहेत. स्लोवर वन आणि या संत गतीच्या चेंडूला योग्य ती ट्रीटमेंट दिली जाईल काय, परंतु तसं काही घडत नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अचूक झेल. फलंदाज ठरतो इथे फेल. विकेट डाऊन. पहिला धक्का. राजेंद्र पाटील या गोलंदाजाने वीर तानाजी दापोडे संघाला हे पहिलं यश मिळतंय. धाव फलकावर धाबा जर आपण बघितल्या तर धाबा आहेत त्या 10. राहुल तरे याची एक मोठी विकेट पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह या नावाने ज्याचा उल्लेख आपण प्रत्येक मैदानावर करत असतोय. अनेक वर्षापासून त्याच्या बऱ्याचशा अविस्मरणीय खेळी आपल्या डोळ्यासमोर येत असतात. खारबाव येथील मैदानावर ठोकलेले त्याचे 5 षटकार मला आठवत आहेत आणि तोच हा खेळाडू मिस्टर मयूर तरे आता बॅटिंग करण्याकरता गेलाय. एका बाजूला 6 चेंडूंमध्ये 6 विकेट घेणारा एक मात्र भिवंडी तालुक्यातील खेळाडू उमेश तरे नॉन स्ट्राइक इन कडे बघत आहे. हा ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते चेतन. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होत आहे. एकही धाव मिळत नाही. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 10. पुढचा बॉल टायमिंग आता जुळून आलाय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातो. 1 धाव बॅटर पूर्ण करताय. दुसरी धाव घेतली जाईल काय. खराब क्षेत्ररक्षण. फायदा उचलला गेला. 2 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा.
आणि 3 धावा पेनल्टीच्या. एकूण धाव संख्या 15. 15 for 1. प्रेरित झालेल्या हा संघ म्हणजेच वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता जाणता राजा. याचाच अर्थ इतिहासाची सांगड या ठिकाणी पाहायला मिळतोय. वीर तानाजी दापोडे म्हटलं तर तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी 1670 साली तानाजी मालुसरे यांनी केलेला पराक्रम आपल्याला आठवतोय. दुसऱ्या बाजूला जाणता राजा, महाराष्ट्रातील एकमेव असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आज आपल्याला भिवंडी नगरीमध्ये बघायला मिळतंय. हिवाळी या गावामध्ये ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला संघ म्हणजे जाणता राजा स्पोर्ट्स कारबाव. आता नंबर 2चं षटक टाकण्याकरता प्रितेश आलाय. उमेश तरे थोडंसं टायमिंग व्यवस्थित करताना दिसत नाही, कदाचित सरावाचा अभाव असेल त्यामुळेच दबाव आहे. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 15 धाबा. 1.1 बॉलची समाप्ती. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. 1 खेळाडू एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये. ओ दांडी गोल, विकेटचं पतन, त्रिफा उद्ध्वस्त केला गेलाय आणि याच बरोबर हा दुसरा धक्का लागलाय जाणता राजा स्पोर्ट्स कारबाव संघाला. उमेश तरे आउट. .in या वेबसाईटवर या यूट्यूब वाहिनीवर गेलात तर या मॅचला तुम्ही बघू शकतायत. सध्या टेनिस क्रिकेटचे संपूर्ण टीम आमच्यापर्यंत पोहोचलोय, ज्यामध्ये आपण केतन चव्हाण यांना डिजिटल स्कोअर अपडेटर म्हणून बघतोय. सुमित, विकास आणि तन्मय हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सज्ज आहेत. शॉर्ट बॉल चेतन तरे करता हा टाकलेला चेंडू डॉट आहे. अकुटाबाचा चेंडू होता, सरप्राईज दिलं जातं, राईज झालाय चेंडू. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. वापसी करताना दिसत आहेत वीर तानाजी दापोडे टीमचे हे खेळाडू. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत प्रितेशा गोलंदाजाने. वॉट बॉल फ्लाईट जास्त दिली आणि अंतिम क्षणी चेंडू हा बॅटिंग क्रीजच्या लाईनच्या थोडासा पुढे पडलाय. अशा प्रकारचं परिवर्तन पाहिजे. आणि हल्लीच्या क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल, चांगलं गोलंदाज बनायचं असेल तर तुमच्यामध्ये व्हेरिएशन पाहिजे. बदल चेंडूमध्ये, पडणाऱ्या चेंडूमध्ये बदल करण्याची क्षमता असली पाहिजे. शॉर्ट बॉल आता डाऊन द लेग होता, परंतु मिडल अँड लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलाय, त्यामुळेच चांगल्या चेंडूची समाप्ती होत आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धाबा. सध्या धावपळक सुस्तावलाय, धावपळक मंदावलाय, धावपळक थंडावलाय आणि अशा स्थितीमध्ये आता ऊर्जा निर्माण करावी लागेल बॅटरला. डाऊन द लेग डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव धावपळकावर अंकित केलं जातं. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अजयजी पाटील सरांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर. केसीएचे अध्यक्ष इथे दाखल झालेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत.
पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, लीडिंग एज लागला आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धाव मिळतील 4. चौकार. आल्यानंतर 2 षटकं सुद्धा इथे संपतायत. याचाच अर्थ पॉवर प्लेचं जे काही बंधन होतं ते बंधन आता शिथिल होईल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाची धाव संख्या आहे 2 गडी बाद 20 धावा 20 रन्स. बघा ना, पहिलं षटक जिथे बघितलं ज्या षटकात आपण 15 धाव बघितल्यात, 3 धावा पेनल्टीच्या दिल्यात आणि ह्या षटकामध्ये ज्या धावा पाहिल्यात त्या 5 धावा आल्यात. चांगला टिचून मारा केलाय, फलंदाजाला अचंबित करणारी गोलंदाजी झालंय. वेळ जर जास्त खर्च केला ना तर मग त्यांचं भुगतान आणखीन भोगावं लागेल, कारण 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. त्या 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. त्यापेक्षाही जास्त जर वेळ तुम्ही खर्च केलात तर मग 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. आता प्रेक्षक मैदानाच्या दिशेने जास्त प्रमाणामध्ये येताना दिसत आहेत, गर्दी वाढत चालली आहे. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. टीम 94 प्रेझेंट, 94 ट्रॉफी 2025-26चा हा रणसंग्राम आपल्या भेटी करता आलाय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजाला प्रणय, त्याला सामोरे जाईल डावकुऱ्या हाताचा बॅटर मयूर तरे. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. गोलंदाजाला जास्त क्षमता लावणारा हा खेळाडू आहे मयूर तरे. मात्र इथे जर आपण बघितलं गोलंदाज प्रणय नावाचा गोलंदाज आलाय. पॉवर प्ले नंतर आपण फिल्डिंग बघूया. ऑन साईडला मयूर करता लॉंग ऑन ठेवला गेला, मिडविकेटमध्ये शतरक्षक आहे, स्कोरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक ठेवलं गेलं. त्याच्यानंतर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शतरक्षक आता जाताना दिसत आहेत. लॉंग ऑफ कव्हर थर्ड मॅन आणि गली क्षेत्रात 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. आखणी अगदी योग्य आहे. डाऊन द लेग डावीष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. अजित म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. महेश मकवाना आणि अजित म्हात्रे सरांना या मॅच मध्ये तुम्ही बघतायत. याआधी आपण अमित गोलतकर सरांना बघितलं जे अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतात. टेनिस विश्वामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही क्रिकेटच्या मैदानावर जर गेलात तर संपूर्ण दिवसांमध्ये होत असते असे काही खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये. फुलटॉस बॉल कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता मयूर धावतोय आणि पाहता पाहता 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धाब्यांची भर पडली. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली 23 धाबा 23. वापसी चांगली झालंय. म्हणजेच एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करणारे टीमने सुद्धा पक्क्या इराद्याने आपले फलंदाज पाठवले होते. राहुल तरे याच्याकडून मोठी अपेक्षा होती की तो 25 ते 30 धावा आपल्या टीम करता बनवेल. याचबरोबर आता जे नवीन बॅटर गेलेत ज्या आपण उल्लेख करतोय चेतन तरेचा, त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे आणि एक मॅच विनिंग खेळी त्याने आपल्या टीम करता दाखवून दिलेत. डाऊन द लेग पुन्हा एकदा गोलंदाजाचा नेम चुकला असंच म्हणावं लागेल. डाबेशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा भरणा या षटकामध्ये जास्त होतोय. धाव संख्या झाली आहे ती 24 धाबा. प्रेक्षकांच्या माहिती करता वीर तानाजी दापोडे विरुद्ध जामता राजा स्पोर्ट्स कारभाव या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा, चेंडूला पाठवून दिलं स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार. कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता. बिमरचा इशारा आला होता. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली आहे ती
31 धाबा. 31 फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी सुद्धा मिळेल आणि ते मुक्त संचार करण्याची योग्य वेळ आहे. हवेची साथ मिळेल इथे बॅटरला. त्या अनुषंगाने हत्यार तर फिरवलं होतं, परंतु गुडलेन क्षेत्रामध्ये पडलेला चेंडू अचानकपणे मिडल स्टंप वरून यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धाव संख्या 31, स्कोर इज 31. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 2, म्हणजेच बघा 2.2 चेंडूंमध्ये 31 धाबा लागलेत. प्रणय, आत्मविश्वास नवीन काढूनमध्ये मिळेल काय? फुल टॉस बॉल, मोठा फटका, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. षटकार. ही क्षमता पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीनं. धाव संख्या 37. पुढचा बॉल, जे पूर्वी आपण बघायचो दबाव आहे, परंतु दबाव या गोष्टीला, या शब्दाला क्रिकेटमध्ये थारा नाही. कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवावं लागेल दबाव या शब्दाला. गोलंदाजाला समोरच्या 3 यष्ट्याच दिसायला पाहिजे. आत्मविश्वास वाढेल काय या खेळाडूचा? ओहो, बॅटर आक्रमक झालाय, चेंडूला पाठवून दिलं. आता काव कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार बॅटरने ठोकलाय. षटकार. सहाने पुढे गेले आणि धाबा लागल्या जातात. आता 43 धाबा. पुन्हा एकदा जोशाने, ऊर्जेने, बुद्धिमत्तेचा वापर करत चांगली गोलंदाजी करावी लागेल वीर तानाजी दापोडे टीमला. अजूनही वेळ गेली नाही, कारण आपण हा पहिला डाव बघतोय. पहिल्या डावामध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याही पेक्षा आपण किती चांगलं करणार आहोत, आपला आत्मविश्वास किती आहे, ह्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल वीर तानाजी दापोडे टीमला. आक्रमकतेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, वजनदार खेळाडू मिस्टर मयूर तरे. धावसंख्या धावपळकावर लागली जाते 43. पुन्हा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग आहे, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये वेगळे विचार जर काही डोक्यात येत असतील तर त्या विचारांना बाहेर ठेवलं पाहिजे. फक्त विचार क्रिकेटचेच करावे लागतील. फक्त विकेट कशी मिळेल, फलंदाजाला बाद कसं केलं जाईल, हेच मनामध्ये विचार ठेवायला पाहिजेत. आता कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं, एक धाव मिळाली, एका धावेची स्ट्राईक रोटेट होतोय. धाव संख्या पोहोचली 44 वर. 2 गडी बाद, 44 धाबा, 2.5 बॉलची समाप्ती झाल्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. काही क्रिकेट आहे, प्रत्येकाला आकर्षित करणारा खेळ आजच्या या दुनियेमधला तो म्हणजेच क्रिकेट आहे. क्रिकेटची भूक ही कधीच कमी होत नाही, कारण टेनिस क्रिकेट नंतर रबर बॉल क्रिकेट सुद्धा आपण पाहिलंय. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि इथे हा चांगला झेल टिपलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा तिसरा धक्का. चेतन तरे या फलंदाजाला परतावं लागेल. 3 गडी बाद, धाव संख्या 44.
पाणी काढूनसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि खऱ्या अर्थाने मुबलक प्रमाणामध्ये तुम्ही पाणी या ठिकाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीराचं संतुलन बॅलन्स चांगला राखू शकाल. क्रॅम्प्स येण्याची शक्यता फार कमी असते ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट संदर्भात पूर्णतः अभ्यास करतायत, जसे की पाणी योग्य पद्धतीनं पिणं. आणि अशातच आपण आता नवीन गोलंदाज कोण आहे त्याची चर्चा करूया. प्रितेश आलाय. प्रितेश खरं तर फक्त 5 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने दिल्या होत्या, परंतु आक्रमक जबरदस्त प्रहार केलाय. मिड विकेटच्या बाहेर चेंडूला नेऊन ठेवलंय सीमारेषे पार. षटकार ताराजा स्पोर्ट्स खारबाव टीमच्या टायमिंग प्रॉपर नव्हतं, ॲनिमेशन प्रॉपर नव्हतं. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फॉरवर्ड स्कोअरलेग मधून थ्रो करण्याआधी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे आला, चेंडू उचलला आणि एक धाव पूर्ण केली या विकेटवर बॅटर मयूर तरेने. धावसंख्या पोहोचली 51 वर. हे षटक सुरू आहे चौथं आणि चौथ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेत. वीर तानाजी दापोडे या संघामध्ये सुद्धा अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. जसं आपण राजेंद्र पाटील या खेळाडूचा उल्लेख करतो, तसेच त्यांच्या टीम मध्ये चांगले हुकमे एक्के आहेत. प्रितेश आहे जो अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये पुढे चांगल्या धावा बनवू शकतो. जीत सुजल यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असेल दुसऱ्या डावात. आता गोलंदाज तयार प्रितेश. हो, डेव्हिड बोन स्टाईल गुडघा जमिनीवर टेकवून हा फटका खेळायचा होता बॅटरला. वाईट बॉलचा इशारा आलाय. डावेष्टी सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईट घोषित केलंय. 1+1 या 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जाते त्या 53. नीट नेटका आणि साफ सुथरं आयोजन आपल्याला या कामन नगरीमध्ये पाहायला मिळतोय. सकाळपासून नुराभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं विशेष कौतुक असेल. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू आलाय. एकच धाव यावेळेला मयूर पूर्ण करतोय. आणि खरं तर जेव्हा तुम्ही थकलेला असतात त्यावेळेस तुम्हाला फक्त टायमिंग करायचं असतं. बॅट आणि चेंडू सोबतचं जर टायमिंग अगदी योग्य पद्धतीने जुळून आलं तर धावफळक तुमचा वाढता राहील. आणि नवीन आलेला फलंदाज मग जी काही सूत्र तुमची असतील ती सूत्र त्याच्या हातामध्ये घेईल. पुढचा बॉल आता सूत्र हातामध्ये घेताना हा बॅटर पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता आणि तितका चपळतेने खेळून काढला स्कोअरलेग क्षेत्रात आलेला बॅटर आदित्यनं. धावसंख्या पोहोचली 55 वर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, ही अधिकृत माहिती मिळते. आमचे स्कोरर देताना दिसत आहेत. याआधी आदरणीय संजयजी म्हात्रे सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने गुणलेखक म्हणून काम करणारे गुणलेखक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता हुक केलं होतं, क्षेत्ररक्षकाची चूक आणि फायदा झाला बॅटरला. 1 धाव मिळाली. 3.5 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 56. आज प्रत्येक टीमने ठरवले की आपल्याला आपली छाप कामन नगरीमध्ये सोडायची आहे. कारण कामन नगरी म्हटलं तर KPL ची चर्चा ही सर्वाधिक जास्त होत असते. शॉर्ट बॉल चेंडू राहतोय फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. लेग बॉयचा इशारा आलाय. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर जाता राजा स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या 3 गडी बाद 57 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
मॅच मध्ये महाराजा बनून राहिलाय तो म्हणजेच मयूर तरे नावाचा खेळाडू. त्याची व्यक्तिगत खेळी जर आपण बघितली 12 चेंडूंमध्ये 32 वर तो खेळतोय. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय सुजल. एक युटिलिटी क्रिकेटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि या विभागामध्ये त्याचा बोलबाला राहील काय. सुजल आलाय, वेग भन्नाट होता, चेंडू राहतोय सुले मिड ऑफ क्षेत्रात. चोरटी धाव पूर्ण केली, बॅटची मदत मिळाली होती. एकच धाव, एका धाब्याची धाव संख्या पोहोचली ती 58 वर 58. आता मॅन इन फॉर्म 12 बॉलमध्ये 32 धाबा ज्या खेळाडूने बनवलेत तो खेळाडू आता विकेटवर उभा आहे मयूर तरे. महाराजा एक्सप्रेस, महाराजा एक्सप्रेस म्हटलं तर भारतातील ती महाराजा एक्सप्रेस मला आठवतोय ज्या ट्रेनचं सर्वात महागडं तिकीट 15,75,830 रुपये आहे आणि सर्वात स्वस्त तिकीट जर आपण बघितलं तर 1,93,490 रुपये आहेत. तसाच हा सर्वात महागडा खेळाडू स्ट्रायकिंगकडे आलाय मयूर तरे. मोठी अपेक्षा आहे. उमेश तरे, राहुल तरे एकतर अष्टपैलू खेळाडू आहे, विकेट तो घेतोच. शॉर्ट बॉल, फुल फुल पॉवरफुल सिक्सर. धावांचं योगदान 14 चेंडू मध्ये दिलं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद, धाव संख्या धाव फळकावर 64 धावा. आपली वचक, चेंडूला पाठवून दिलं लांब लचक, षटकार. सत्तर. रवीश चांगले स्टायलिश फटकेबाजी, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. एकच धाव मिळाली त्याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 71 धाबा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. टॉस करणार आहोत आपण, परंतु इथे बॅटर चांगली फाईट करताना दिसलाय. याच बरोबर ह्या चेंडूवर मिळतील 6 धाबा, षटकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाने फलंदाज मयूर तरे याच्या मदतीनं धावफळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 77 आणि 78 धावांचं टार्गेट असेल. 78 रन्स रिक्वायर्ड टू विन.
टॉससाठी या. गोखिवरे आणि आई देवी वडूनवगर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे विरुद्ध आई देवी वडूनवगर असा मॅच असेल. टॉससाठी मी विनंती करतो टॉस करण्याकरता KCA चे अध्यक्ष, कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आमच्यासोबत जुडले जातील. रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे विरुद्ध आई देवी वडूनवगर या दोघांमध्ये हा मॅच असेल. टॉस बॉक्समध्ये काही क्षणातच कॅप्टन येतील. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. सहा रणसंग्राम खरण पाटील आमच्यासोबत जुडले जातील आणि अर्थातच त्यांनी म्हटलंय की आम्हाला जास्त माईकवर बोलायचं आहे, त्यामुळेच जास्तीत जास्त प्रश्न करा. किती षटकांचा सामना असेल याची माहिती आम्ही तुम्हाला देतोय आणि हा 4 षटकांचा मॅच असेल. सो टॉस होतोय. राहुल जॉन कॉलिंग करतायत. इट इज अ टेल. मी अजय पाटील साहेबांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. राहुल जॉन जे कॅप्टन आहेत रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे टीमचे. राहुल टॉस जिंकलाय. मॅच जिंकण्याकरता आता काय तयारी असेल आणि डिसिजन काय असेल? 4 ओव्हरचा सामना आहे तर 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग समोरची टीमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. आज तुम्ही त्यांचा खेळ बघितलाय, काय चांगले वापसी केले. चांगले खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. एक हाफ सेंचुरी बनवणारा खेळाडू आहेत, तर त्याकरता काय रणनीती असेल? हो, प्रयत्न करू कमीत कमी थांबवण्याचा. सध्याच्या स्थितीला संतोष जाधव सारखा खेळाडू फॉर्ममध्ये आलाय, चांगले तो बॅटिंग करतोय, तर त्याच्याकडून किती मोठ्या अपेक्षा असेल? भावेशकडून काय अपेक्षा असतील? दोघांकडून तर 50% अपेक्षा असेल टीमला. जेवढा प्रयत्न करेल चांगला प्रयत्न करायला. चांगला मॅच इथे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. तुमचे समर्थक किती आलेत? 12-15 जण आले. 12-15 जण आले. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. थँक्यू. या प्रतिक्रिया राहुल चव्हाणच्या. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारलं, बॅटिंग करायचे कारण शांत बसतायत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कधीच शांत नसता. गोलंदाजी फलंदाजी खूप चांगल्या प्रकारे करत असतात. बॅटिंग करताना 4 षटकात किती धावा बनवाल? 50 प्लस मारू. आता 11 मध्ये काय बदलाव केलाय? नवीन चेहरा जो मागच्या मॅच मध्ये नव्हता? नाही, तोच आहे संघ. आत्मविश्वास वाढला या मॅच करता? हो, नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील करण. थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो रेड बॉल ग्लोबल गोखिवरे टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सुरुवातीला गोलंदाजी करणार आहोत. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाईल आई देवी वडूनवगर या टीमला. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील प्रख्यात समालोचक आमचे मित्र प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच. संदीप गावंड सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसात 2 दिवस 3 दिवस गेली भावेश पुणेकर
यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकलात आणि या सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिलं राहुल तरेला आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रितेश पाटील एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आज प्रितेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग राहून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. राहुल तरे यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलंय. फिल्डर जात आहेत मिड ऑफ पर्यंत. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील. प्रितेश पाटील आणि राजेंद्र पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र पाटील यांचा विचार केला तर 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. एक धाव आरोग्यासाठी ते नेहमीच जपत आलेत आणि त्यामुळे चांगली फिटनेस आत्तापर्यंत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर प्रितेश पाटील अनेक मैदानं आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर ज्यांनी गाजवलेली आहेत तोच खेळाडू आपण पाहतोय प्रितेश ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2. ऑन साईडला प्रितेशच्या बॅटमधून एक गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. आभाळाला मानवंदना देणारा प्रितेश पाटीलच्या बॅटमधून दापोडेचा ब्रँड षटकार. न जुमानणारा खेळाडू आहे. ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. जर रॉकेट प्रमाणे चेंडू निघून जातोय. ट्रेस अ बुलेट शॉट. 4 रन. षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ चेंडूला हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये फेकून दिलंय. 6 धावांकरता कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत आणि सनसनाटी झन्नाटीदार षटकार. नका लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. काय क्लास बॅटिंग केले. जे फटक्या आहेत ना ते कॉपीबुक स्टाईलमध्ये अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटिंग शॉट प्रितेश पाटीलचे अप्रतिम आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. खूपच बाहेर होता आणि इथून जर आपण पाहिलं तर अजित म्हात्रे सर दर्शवत आहेत ज्या पद्धतीने हा व्हाईट बॉल आहे. लगेच उमेश तरे त्या ठिकाणी आले होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर अजित म्हात्रे सरांनी सांगितलं तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जातो, त्या विदिन सेकंदामध्ये त्या रिव्ह्यूचा तुम्ही DRSचा वापर करायला हवा. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते, त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळायला हवं. tenniscricket.inच्या माध्यमातून पहिले जनक जे tenniscricket.inचे पाहायला मिळाले मिस्टर संतोष नाणेकर, आणि त्यानंतर जे अनेक मात्र वेगवेगळ्या नावाचे यूट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह पाहिल्या स्पर्धा.
ऑन साईडला खेचून मारलाय, फोर्स केलंय या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर वीर तानाजी दापोडे टीम जाऊन पोहोचते 25 वर. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 15 धावा होत्या राजेंद्र पाटील यांच्या गोलंदाजीचा विचार करता, परंतु कंपॅरिझन करताना 10 धावेने पुढे आहे. कोणताही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. 25-0. इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. बॅटिंग सुरू आहे. विजयासाठी टार्गेट 78 धावांचं सेट केल्यानंतर न भयभीत होताना न डळमळीत होताना आम्ही चांगली बॅटिंग करू हा प्रितेश पाटीलचा विश्वास, आत्मविश्वास पाहायला मिळतोय. म्हणतात ना, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला या धावा अचीव कराव्याच लागतील. 24 बॉल आणि 53 रनची आवश्यकता आहे. 78 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य त्याचं पाठलाग करताना आपण पाहिलं तर आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये वीर तानाजी दापोडे टीम. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या अगोदर आपण तिसरी मॅच पाहिली असेल. मॅक मास्टर्स संतोष भवन टीमला मात्र पराभूतच्या छायेत नेलं. एका क्षणाला असं वाटलं की मात्र संघ पराभूतच्या छायेत जय बजरंग कारिवली जाईल, कारण 55 धावांचं अवघं लक्ष्य होतं. 2 षटकांमध्ये 44 धावा आल्यानंतर स्ट्रगल केलं, परंतु जय बजरंग कारिवली टीमचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा बॉल महेश मकवाना सर वळतायत, ज्यांनी मात्र अनेक ठिकाणी जाऊन आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं. असं महेश मकवाना सर आपल्या बोटांतील जादू दाखवत अनेक फलंदाजांना मात्र त्यांनी पाणी पाजलं. घाट घाट का पाणी प्यायलेले हे तिन्ही पंच आहेत. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. बॅट सुटले त्या ठिकाणी. बॅट मात्र आदराने त्या ठिकाणी आणून देत आहेत खेळाडू. आणि राजेंद्र पाटील यावेळेला आपण पाहतायत एक भरपूर वर्षांचा अनुभव आहे आपल्या पाठीशी. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही, तुम्ही कशी आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर थर्ड मॅनकडे येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि दुसरी रनसुद्धा परिपूर्णता केली गेले. पाहता पाहता 2 रन्स येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक दुसरं उमेश तरे, ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 विकेट घेण्याची एक विक्रमी अशी नोंद आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. तोच गोलंदाज उमेश तरेला आपण पाहत आहेत. या खेळाडूकडे सुद्धा तेवढा अनुभव आहे, नो डाऊट. बॉलांमध्ये थोडासा बिघाड, रनअप चुकतोय. काहीतरी मनामध्ये काहूर चाललेलं असावं. राजेंद्र पाटील यांना कसं थांबवायचं, प्रितेश पाटीलला कसं थांबवायचं, हे काहीतरी जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरता त्यावेळेला अशा प्रकारचे मात्र प्रश्न चिन्ह उद्भवतात. चांगला बॉल आहे. हेच मनामध्ये काहूर चाललं होतं. राजेंद्र पाटील यांना मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणून त्यांना मात्र बीट करायचं हे त्यांचं कदाचित गेम प्लॅनिंग असेल. परंतु राजेंद्र पाटील यांना आपण पाहिलं असेल कित्येक सामने अशा सिच्युएशनमध्ये झुकवलेत आणि झुकवण्यासाठी भाग पडले प्रतिस्पर्धी संघाला. ऑन साईडला म्हणूनच मी उल्लेख केला होता. सरळ चेंडूला फेकून दिलाय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल कसा असावा हे मात्र राजेंद्र पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय 6. खूप बॅटिंग. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला विकेट किपरने केली चुकी. प्रयत्न चांगले केले होते मात्र त्या फिल्डरने, परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाचा चौकार 4.
नाहीये. 38 वर जाऊन पोहोचले गेले. आता ॲक्युरेट 40 धावाची आवश्यकता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. महेश मकवाना सर वळतायत. उमेश तरे मात्र त्या ठिकाणी पाहत आहेत पंचांकडे की हा व्हाईट बॉल कसा आहे, परंतु उमेशला सुद्धा माहिती आहे खूपच व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल होता आणि त्यामुळे मात्र रिव्ह्यू त्यांनी घेणं टाळलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अर्धा धावसंख्येचा पल्ला मात्र पार केलेला आहे. 39. ऑन साईडला पायावरचा चेंडू जरूर होता, परंतु राजेंद्र पाटील फार वेगाने निघून गेले होते. प्रितेश पाटीलचं गुड कॉलिंग, एस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय. दोन्ही फलंदाज जाणतायत. चांगलं तालमेल, चांगलं बॉन्डिंग. जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं बॉन्डिंग फार चांगलं असावं लागतं आणि तेच आत्तापर्यंत पाहायला मिळालं. आता बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 39 रनची आवश्यकता आहे. 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल, कारण क्रिकेटचा हा खेळ मात्र आपण पाहतो विश्वासाने आत्मविश्वासाने खेळला जातो. एकोप्याने क्रिकेट खेळलं जातं. एका दुसऱ्यावर क्रिकेटचा खेळ निर्भर नसतो. त्यामुळे 11च्या 11 खेळाडू 15चे 15 खेळाडू मात्र मिळून चांगलं क्रिकेट जेव्हा खेळतात, राजकारण न करता एकोप्याने चांगलं क्रिकेट खेळतात, मतभेद न करताना आणि सर्व धर्म समभाव जेव्हा तुम्ही जपता त्यावेळेला क्रिकेटचा खेळ फार उंचावला जातो. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शकता आपण पाहतायत लयबद्ध झालेत. दोन्ही सेट फलंदाज आहेत. आदित्य म्हात्रेचा पहिला बॉल अप्रतिम चांगला बॉल होता आणि त्यामुळे प्रितेश पाटीलला माहिती आहे या बॉलला आपण सन्मान द्यायला हवं. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. आपण पाहतायत टीम 94 कॉमन प्रेझेंट 94 ट्रॉफी 2025. आज सेकंड डे आणि दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगला दर्जेदार खेळ. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, वसई तालुका, भिवंडी तालुका क्रिकेट पाहत आहेत. अगोदरच खेळण्याची शैली यावेळेला दाखवली गेली होती, परंतु फिल्डर फार वेगाने आले. चांगली फिल्डिंग. जर तिथे कदाचित थोडीशी जरी चुकी केली असती तर चुकीला माफी नसती, परंतु ग्रेट फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. 41 या धावसंख्येवर 37 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता 16 बॉलमध्ये. यावेळेला बॅटचा टो लागतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. राजेंद्र पाटील वळाले होते, परंतु प्रितेश पाटीलने ऐन वेळेला सांगितलं राजेंद्र भाऊ यू वेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42-42. संजयजी म्हात्रे सुप्रीमो स्कोरर म्हणून ज्यांची ओळख. अतिशय चांगलं मात्र स्कोरिंग मी सुद्धा अनुभवलंय. ज्या वेळेला आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सांताक्रूज कलिना मैदान. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि तेवढाच मात्र उमेदीने झेल टिपला गेलाय. श्रुती कारभारी मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. राजेंद्र पाटील गॉन. पाटील या वेळेला बॅक टू द डगआउट. टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत खेळाडू कक्षामध्ये केलं जातं. ॲप्रिसिएशन पारी ज्याला म्हटली जाते. स्टार्ट जेव्हा चांगले होते ना त्यावेळेला मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. जीत पाटीलला आपण पाहतायत. जीत पाटील यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चुकी केले आणि चुकीला माफी नाही आहे. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. हा मिळाला चौकार. इथे गेम ऑन. 4 रन.
यावेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. हुकच्या फटक्यात 6 धावा बुक केल्यात. षटकार. रनची आवश्यकता आहे. वीर तानाजी दापोडे टीमला विजयाकरिता. आता या धावांना लगाम लावला जाईल का? त्यासाठी टीम मीटिंग, गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटजी आखली गेले. कोणत्या गोलंदाजाच्या हातात चेंडू सुपूर्त केला जाईल? ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि तेच केलंय जाणता राजा खारबाव टीमच्या संपूर्ण खेळाडूने टीम मीटिंग घेतल्यानंतर. आता 12 बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. 13च्या सरासरीने खेळावं लागेल. धावा मात्र होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. या गोष्टीच्या जोरावर मात्र तुम्ही सामने जिंकता. एका साईडला कोणता गोलंदाज या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल? वेदांत पाटीलला आणलं गेलं विचार विनिमय करून. मयूर तरे एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या टीमचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, सातत्याचं दुसरं नाव आहे. उमेश तरेसारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू आपण अनुभवतायत. परंतु हा खेळ कितीही तुमच्याकडे अनुभव असला ना तरी सुद्धा हा खेळ मात्र प्रॅक्टिस शिवाय अधुरा आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते, घाम गाळावा लागतो आणि त्यानंतर मात्र प्रेझेंट मॅचमध्ये तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची कला तुमच्या अंगी असायला हवी. 8 बॉलमध्ये 26. प्रितेश पाटील बोलबाला राहिलाय. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलंय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. षटकार. 6 धावा. जबरदस्त 9 बॉलमध्ये 32, 4 षटकार, 1 चौकार. व्हॉट अ बॅटिंग. क्लास बॅटिंग करत असताना प्रितेश पाटील. बॅटिंग ॲव्हरेज अप्रतिम पाहायला मिळतो. समोर खेळले त्यावेळेला व्ही फॅक्टर फोर्स केलं या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवलं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये प्रितेश पाटीलचं नाव आवर्जून घेईन. षटकार. दहा बॉल आणि आता 14 रनची आवश्यकता आहे. स्वतः वैयक्तिक जवळजवळ 38 वर जाऊन पोहोचला गेलाय. 380चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. सुपर बॅटिंग बाय प्रितेश पाटील. ऑन साईडला. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मिस्टर प्रितेश पाटील. व्हॉट अ शॉट. लगातार 3 षटकार, 3 इन रो.
72च्या घरामध्ये जाऊन पोहोचली वीरतानाजी दापोडे टीम. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. जबरदस्त बॅटिंग 46 धावांची आतापर्यंत झंझावती झुंजार खेळी आक्रमकतेचा सितारा. 12 बॉलमध्ये 46. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग, इनक्रेडिबल बॅटिंग. चांगला बॉल होता. या बॉलची खूप गरज होती. लाईन अँड लेन सबमरिंग डिलिव्हरी. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी बाय वेदांत पाटील. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. 7 बॉल आणि 6 रन. कालच्या दिवसात हार्दिक पंड्याने जबरदस्त फास्टेस्ट हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. युवराज सिंग, अभिषेक शर्मा, त्यामध्ये हार्दिक पंड्याचं मात्र यावेळेला नाव आवर्जून कोरलं गेलंय. यावेळेला ऑन साईडला या षटकाराने प्रितेश पाटील बॅट दाखवायची आहे. अर्धशतक आणि अर्धशतकाच्या जोरावर मॅच विन करून दाखवली. फिनिशिंग टच, स्टायलिश फिनिश. काय बॅटिंग केली. 4 षटकांमध्ये 78 धावा चेस केल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना 6 बॉल राखून योगेश पाटील नंतर हा दुसरा खेळाडू जो अर्धशतक झळकावणारा नाव आहे प्रितेश पाटील. आपल्या नावाची चर्चा नेहमीच वेगवेगळ्या मैदानावर जाऊन करण्यासाठी प्रेक्षकांना भाग पाडतो. तोच प्रितेश पाटील आपण पाहत आहे. चला हँडशेक करायला विसरू नका. मयूर तरे अँड कंपनी, शेक हँड करा. मयूर अँड कंपनी, आपण हँडशेक करायला विसरू नका. आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. जिंकणं हरणं या 2 गोष्टी तर लिहिलेल्याच आहेत, परंतु आपले तेवढेच मैत्रीपूर्ण संबंध जोपासणं तेवढी गरजेची गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन वीरतानाजी दापोडे टीम, स्पेशली प्रितेश. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, अनोखी खेळी आणि एक अविस्मरणीय खेळी त्याने या ठिकाणी पेश केली आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. नो डाऊट अबाउट इट. प्रितेश पाटील या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच साठी स्वीकारण्यासाठी.